गिरीश महाजनांनी केवळ दिलगिरी व्यक्त करू नये तर महिला कर्मचारी माधवी जाधवांची एकच मागणी. राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन केले आणि येथील कार्यक्रमात भाषण करताना त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले नाही. त्यावरून चांगलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळत असून वनविभागाच्या 2 महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. दरम्यान या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली असून अनावधानाने माझ्याकडून नाव घेण्याचं राहिलं आहे. मी बाबासाहेबांच्या प्रत्येक जयंतीत स्वतःहून सहभागी असतो. नाव न घेण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता असंही सांगितले. मात्र महाजन यांनी केवळ दिलगिरी व्यक्त न करता जाहीर लेखी माफी मागावी अशी मागणी आता माधवी जाधव यांनी केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, पण त्यांनी जाहीर लेखी माफी मागावी अशी मागणी वनविभागाच्या महिला पोलीस कर्मचारी माधवी जाधव यांनी केली आहे. गिरीश महाजन यांचे सुदैव आणि माझे दुर्दैव हे प्रकरण ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत बसत नाही. मात्र गिरीश महाजन यांनी हे जाणून बुजून केले आहे, कारण आपल्या भाषणात त्यांनी इतर महापुरुषांची नावे घेतली. छत्रपती शिवाजी महाराज जे आमच्या हृदयात आहेत, छत्रपती संभाजी महाराज यांचेही त्यांनी नाव घेतले, मात्र बाबासाहेबांचे नाव त्यांनी घेतले नाही असा आरोप माधवी जाधव यांनी केला आहे. तसेच गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त न करता लेखी माफी मागावी, त्यात आंबेडकरी अनुयायी नागरिकांची माफी मागावी असंही माधवी जाधव यांनी म्हटले. जोपर्यंत गिरीश महाजन माफी मागत नाही तोपर्यंत मी माझ्या भूमिकेवर ठाम असणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. संविधानिक लढाई लढतोय आणि संविधानाच्याच याच्याने हे करतोय. मागणी तर माझी ॲट्रॉसिटीची होती. परत एकदा सांगते, त्यांचं सुदैव आहे आणि माझं दुर्दैव आहे. आमच्या सगळ्या बांधवांनी अभ्यास केला, पण याचा अर्थ आम्ही त्यांना सोडतोय असंही नाहीये. त्यांनी वैयक्तिक दिलगिरी व्यक्त केली, त्या दिलगिरीला ती तकलाद होती, तिला मी काही मानत नाही. त्यांनी लेखी माफीनामा वैयक्तिक माझा तमाम भारतीय आंबेडकरी अनुयायांचा आणि तमाम भारतीयांचा त्यांनी लिखित स्वरूपात माफीनामा द्यावा, हीच माझी कालच्या प्रकरणातून अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.